नमस्कार. खबर जनता तकमध्ये तुमचे स्वागत. अफवा नाही, सत्य बातमी आहे. बघूया आजची विशेष बातमी. आज नागपूर हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि माझ्यासोबत सावनेर मतदारसंघाचे भाजपचे आमदार आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की कट्टर विदर्भवादी आमदार आशिष देशमुख माझ्यासोबत आहे. दादा, काय सांगाल? आज पहिला दिवस आहे विदर्भाचा आंदोलन आपलं अधिवेशनाचा, पण अधिवेशन हे 6 आठवड्याचं नागपूर करारानुसार व्हायला पाहिजे, पण फक्त 6 दिवसावर हे अधिवेशन आलंय. तुम्ही समाधानी आहेत का? नाही बघा, नक्कीच या वर्षीच्या विधानसभेच्या निवडणुका या उशिरा झाल्या आणि त्याच्यामुळे हे आपलं जे हिवाळी अधिवेशन आहे ते येता येता सरकार स्थापन होतापर्यंत जो वेळ झाला असल्यामुळे ह्या वर्षी पुरता हे एक आठवड्याचं नक्कीच अधिवेशन आहे. पण येणाऱ्या काळामध्ये नागपूर करारानुसार जास्तीत जास्त आठवड्याचं अधिवेशन हे नक्कीच पुढच्या वर्षीपासून घेतलं जाईल. तुमची मागणी राहील सीएम साहेबांना? अरे, मागणीचा प्रश्न बघा, सहसा देवेंद्रजी पण ह्या संपूर्ण नागपूर कराराचे अभ्यासक आहे, विदर्भाच्या मागासलेपणाचे अभ्यासक आहे. त्यांच्या पहिल्या कारकिर्दीमध्ये आणि आता ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. विदर्भाच्या विकासाला प्राधान्याने ते नक्कीच हाताळणार आहे आणि भूतो न भविष्यती असा विकास येणाऱ्या या 5 वर्षामध्ये आपण विदर्भाचा प्रत्येक जिल्ह्याचा होताना पाहतो. वेगळ्या विदर्भासाठी तुम्ही आंदोलन सुद्धा केलेले आहे. त्यावेळेसचे आम्ही आशिष देशमुख बघत होतो, पैदल यात्रा तुम्ही वेगळ्या विदर्भासाठी केली होती, पण आता विधानसभेमध्ये तुमची वेगळ्या विदर्भासाठी काही मागणी वगैरे राहील की सरकारकडे तुमची विनंती राहील का, काय आम्हाला वेगळा विदर्भ पाहिजे म्हणून? भारतीय जनता पार्टी ही सातत्याने छोट्या राज्यांची पक्षधर राहिली आहे. या देशामध्ये छत्तीसगड असेल, झारखंड असेल, उत्तराखंड सारखे लहान राज्य बनवण्याचं काम अटलजी बिहारी वाजपेयी जेव्हा प्रधानमंत्री होते तेव्हा भारतीय जनता पार्टीने केलं आहे. आणि म्हणून लहान राज्याच्या दृष्टीने, विदर्भाच्या दृष्टीने सकारात्मक असं नक्कीच आमचं पक्ष आहे. येणाऱ्या काळामध्ये योग्य वेळी विदर्भाच्या राज्याची स्थापना देखील आम्ही नक्कीच करू. या 6 दिवसाच्या अधिवेशनामध्ये काय विदर्भाचे प्रश्न सुटतील असं तुम्हाला वाटते? हे बघा, प्रत्येकच आमदार आपापल्या मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने या अधिवेशनाकडे पाहत असतो. जनतेला फार मोठ्या अपेक्षा असतात आणि जेव्हा विदर्भाचेच मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी राहिले आहे, या सर्व गोष्टींना प्राधान्याने, तत्परतेने आणि तात्काळ मार्गी लावण्याच्या दृष्टीने, मग ते गडचिरोली सारख्या भागामध्ये रोजगार निर्मिती असेल, तिथे सुरू होत असलेले स्टील प्लांट्स असतील, किंबहुना अमरावती विभागामध्ये बुलढाण्यापर्यंत विकासाच्या दृष्टीने टेक्स्टाईल पार्कची उभारणी असेल, अशा अनन्य पुष्कळ ज्या गोष्टी आहे, विभागनीय आहे, त्या आपल्याला सांगता येतील. या सर्व प्राधान्याने मार्गी लागण्यासाठी आमचं सरकार कर्तव्यबद्ध आहे. विदर्भाचा अनुशेष नेहमी वाढतच म्हणजे जातो, पण कमी होत नाही. आपण गोसी खुर्दचं जर उदाहरण घेतलं तर अनेक वर्षापासून तो प्रकल्प अजून होऊ शकला नाही. ही एक विदर्भाची शोकांतिका आहे. विदर्भातले जे रोजगार आहे, बेरोजगार युवक आहे, हे पुण्या मुंबईकडे जाऊन काम करतात. अशा वेळी ठोस विदर्भासाठी काहीतरी या पंचवार्षिकमध्ये आता सरकार आपलंच आहे, काही होण्याची शक्यता आहे का? बघा, गोसीखुर्द प्रकल्प हा 2014 पासून जेव्हापासून भाजपाची सरकार आली आहे त्याला अनन्यसाधारण गती मिळाली आणि जवळपास पूर्णत्वास येत असताना आपण हा प्रकल्प आज पाहतोय. त्या गोसीखुर्दमध्येच होत असलेला पर्यटनाच्या दृष्टीचा प्रकल्प पहा, किंबहुना वयनगंगा ते नळगंगा हा नदी जोड प्रकल्प, महत्वाकांक्षी प्रकल्प, ज्याच्या माध्यमातून विदर्भातले पुष्कळ जिल्हे, तालुके हे हरित क्रांतीच्या दृष्टीने जातील. या संपूर्ण भागातील शेतकरी ज्याच्या माध्यमातून सुखावल्या जाईल, अशा प्रकल्पाची देखील मुहूर्तमेढ सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारच्या माध्यमातून होत आहे. आणि विकासाच्या दृष्टीने आणि तरुण नवयुवक रोजगाराला जे बाहेर जाताना आपण आजपर्यंत पाहत होतो, त्यामध्ये आपण पाहिलं आहे की आता गडचिरोली सारख्या दुर्गम आदिवासी भागामध्ये लाईट्स असेल, बाकीचे जे पोलाद कारखाने तिथे उभे होत आहेत. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ह्या देशाची स्टील सिटी गडचिरोली सारखा मागास आदिवासी भाग होत आहे. हे जर करणं शक्य झालं असेल तर त्यामध्ये भारतीय जनता पार्टी सन्मान्य देवेंद्रजींची दूरदृष्टी आहे. अशा प्रकारच्या रोजगार विमुख कितीतरी उद्योग, मग ते मॅन्युफॅक्चरिंगमध्ये असेल, IT मध्ये असेल, सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये असेल, हे आपल्याला येताना नक्कीच पाहायला वेगळ्या विदर्भाच्या संदर्भात आमदार आशिष देशमुखांची भूमिका काय राहील? वेगळ्या विदर्भाच्या संदर्भात नक्कीच वेगळा विदर्भ झाला पाहिजे, लहान राज्य झाली पाहिजे, जे प्रशासनाच्या दृष्टीने जास्ती
कार्यबद्ध ठरतात. एवढंच नव्हे तर येणाऱ्या काळामध्ये योग्य वेळी नक्कीच आम्ही सर्वजण मिळून विदर्भ राज्य व्हावं यासाठी प्रयत्न करू. ही होती आजची विशेष बातमी. बघत रहा खबर जनता तक. लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.